సో ఇవాళ మా ఇంటి దేవత మరిగమ్మకి మొక్కు ఉండే, సో ఆ మొక్కును మేము ఇవాళ చెల్లించుకుంటున్నాం, పండుగ చేసుకుంటున్నాం యాక్చువల్గా మరిగమ్మ పండుగ. సో దానికి కావాల్సిన ప్రిపరేషన్స్ అన్నీ ఒక పక్క జరుగుతున్నాయి. మేము పొద్దున్నే ఎర్లీ మార్నింగ్ బోధన నుండి వచ్చాము. నేను దేవుడికి కావాల్సిన నైవేద్యం అంతా ప్రిపేర్ చేసి ఫ్రై చేస్తున్నాను. సో మ్యాక్సిమం ఈవినింగ్ అలా స్టార్ట్ అవుతుంది భోజనాలంతా, అప్పటిలోపు అంతా కంప్లీట్ అయిపోతుంది. 16 मे 2025 आज माझ्या घरचं कार्यक्रम मी या देवीच्या नावाने सण ठेवलो आणि कधी बी आमच्या घरातून आजेपणांजेपासून करत आलेत. मी त्याच्या पायावर मी ठरलालो वर्षाला एकदा सण करून घेतो. मला घडलेले जे आहे ते करतो. शेळी आणो काय आणो नारळ आणो काय आणो तिच्या नावावर मी करून 4 माणसाचा हात देऊन जातो. तर 3 वर्षाला एकदा मात्र मोठं करून मी भावकीला जेवण देऊन जातो. भावकीला जेवण देऊन खुश करून जातो त्याला. मला त्याच्यातच हरकत बरकत म्हणजे देवीचं नदर आहे. मी देवी मी या देवीच्या भक्तीतच राहतो. देवी मला नदर ठेवते, माझा सर्व आनंद आहे. याला मुरुमाई म्हणतात, शिवाची आई आहे. तेव्हा आजेपण जे असे सण करत होते शिवाला, असं दुपारते घेऊन शिवाला गेल्यानं एक आजीमाई होती आमची वडील 3 पिढीची, तिचा लेक दुपारती धरला होता म्हणून. तर लोक सर एक सण खाऊ लागले, खोबर खाऊ लागले, परी माझा लेक दुपारती धरला आणि माझा लेक काहीच खाला नाही, निरंकाळ आहे म्हणून एक खोबर वाटी असं छातीमध्ये ठेवून घेऊन घरला आली. आल्या काय झालं म्हणजे सर्वच लगेच उलट्या संडास असं होऊन काही दोघं मेले म्हणून, दोघं बिजार झाले म्हणून. असे एका जाण्यापाशी जाऊन बघल्यानं मी शिवाची माय हाव, तू म्हण नहान करून शेणी खोबर वाटे घेऊन आलीस. मी तुझ्या घरला आलो, मी पुन्हा या घरातून जाणार नाही, मला ही जागा आवडली, मी इथंच बसणार हाव म्हणून असं देवी सांगले. दुसरे महाराज सांगायची. आमचे सासरे आता दुसरे दुबळे होते, त्याच्यानं काय झालं, माझा सासरा हुशार होता. कोणानं काय शेटीबा भगत त्यांनी काय केले, कोणानं होईना म्हणून स्वतःनं गुढी बांधून हाल्याचं सण करून बकरे हाले आणून सण करून गाव लोकांना सगळ्या सांगून देव आणून बसिले. तेव्हापासून सासूबाई करत होती. सासूबाईच्या नंतर मी करला आलो. आता करत थोडी करत होती मी. आता लईच वाढून टाकलो. आता वर्षाला एकदा करतच हा. आणि मला बी त्याच्यातच आनंद आहे, बरकत आहे. माझ्या मागे माझी सून करावं म्हणून आज सर्व सुनाला सर्व सांगलो, असं करावं तसं करावं. हो बाई, फिरसाब देवाला करणार तर करणार, पण हिनंच आपल्या जाग्यात बैठक घेतलेली आहे, तिला इसरायचे नाही. आणि तू घलेता नवद नारळ कर आणि घलेता तुला काही कर वाटलं, नवरा करणार गेलं तर मी कर म्हणून मी तिला सांगलो. देवाला लुगडं कसं नेसावं, तिचं पूजा कसं करावं. गेल्या वर्षी बी तिच्या हाताने मी घई बांधायला आलो, डोलारा बांधायला आलो, घट उचललो डोसकीवरी, घरामध्ये शेळ्या बांधलो, नवद घेऊन घरात शिरली, देवळात शिरली. तिच्या गळ्यात एवढं घाटी होतं शेळीच्या, ते शेळी कापल्या ते घाटी आणून देवळात म्हणजे सुनून बांधली. बांधण्याबरोबर देवानं दुसरा पदर तेच राहिला आणि सुखासमाधानानं मला वर्षामध्ये नात जन्मली. ह्या देवीच्या पुण्यानं सर्व आनंद झालं. अजून परवा महिन्याखाली जावळ काढलो. मग आता जावळ झालं, आता मला नात जन्मली. एक करावं खुशीनं, माझ्या नातीच्या आशीर्वादानं देवाला केल्यानं काय कमी होणार नाही म्हणून सण ठरिलो. सणाच्या नंतर अजून फिरसाद देवाला एक कंदरी आहे, ते कंदरी केलं की माझं समाधान. नंतर बाप लेव करू दिले न करू देना गेलं तर बी फिरसाब सोडतं परी मरमाई म्या मर्जे तर सोडणार, कधी ना कधी करतच राहतो. एवढं माझं भक्ती आहे. आलं बापू हिंग म्हणजे जाऊ सण कराली, म्हणजे मरमायचं सण करायात. हो म्हणजे जाऊ माझा भाया आहेत म्हणून कराल्यात. ते आजीकर सगळं करायचं होय, पिढ्यानपिढीपासून करतात. तेव्हापासून ताता आजीपासून तेव्हापासून करतात सण. तेव्हा हाल्यानं करत गेल्यात, आता बकऱ्यानं कराल्या. मग या देवीची कशी आहे भावना गावावर, सगळ्या कुटुंबावर? सगळ्या कुटुंबावर भावना आहे, आमच्यावर सुद्धा आहे. हो
सगळ्या लोकांवर भावना आहे. भावना सगळी आम्ही हे करत्या. मरमाय म्हणजे आम्हाला चांगलं आहे, सगळं शीतळ आहे. मग तुम्ही कधी तर पाया पडला की देवी? पाया पडतो वर्षाला साडी नेशी पावली काय पावली काय तर घडलं काय काय घरले माझ्या सुनेला पाया पडलो. साडी नेसीतो वर्षानुवर्षी म्हणून पाया पडलो. साडी नेसू लागलो वर्षानुवर्षी नवद करून झालं ते गोष्टी सांग. झाल्यात. माझ्या लेकरू झालं माझ्या लेकाला. बरं. पाया पडल्यानं झालं. हा, हा. नवस केलो. वर्षानं सवासण्या वाढतो म्हणून नवस करून नवस ओटी बांधतो, सवासण्या वाढतो शिवरात्रीला. तर तुम्हाला लेकरं बाळ काही? लेकरं मला 3 लेकरं आहेत, एक लेक आहे. हो, 3 लेकाला बी लेकरं झाले. आणि वडिलाला 3 आहेत, मध्याला 2 आहेत, धाकल्याला 2 होलाल्यात. हो, सगळं झालं, बिनगोरी झालो म्या. हो, काय नाही तर नाही परी मला समाधान ठेवली देवी. हां, हो, सगळं चांगलं आहे. ఇలా వీళ్ళందరూ ఇప్పుడు మరగమ్మ పండుగకి వచ్చారనమాట ఊరికి. ఇప్పుడైతే మా అత్తమ్మ మామయ్య చేస్తున్నారు. నెక్స్ట్ ఆ బాధ్యత నేను మా ఆయన తీసుకుని ఇంకా మంచి సెలబ్రేట్ చేస్తాం నెక్స్ట్ ఇయర్ నుండి. హాయ్ ఫ్రెండ్స్ అందరికీ, నా పేరు స్పందన. నేను హైదరాబాద్ ఇంజనీరింగ్ చేస్తున్నాను. ఇప్పుడు నేను ఊరికి వచ్చాను, మా అమ్మమ్మ వాళ్ళ ఊరికి. మా అమ్మమ్మ వాళ్ళు ఫంక్షన్ చేసుకున్నారు దేవుడికి, మరగమ్మకి. సో ఇప్పుడు ఈ దేవుడికి నైవేద్యం పెట్టాలి కాబట్టి చిన్న చిన్న పూరీలు అనేది చేస్తున్నాము. మాకు చాలా హ్యాపీగా ఉంది, ఇంత మంచిగా చేస్తున్నారు. ఇక అక్కడ నుంచి ఇక్కడికి వచ్చాము సెలబ్రేట్ చేసుకొని. మీరు కూడా చూడండి ఇప్పుడు ఏమంటారు. बाळ बी दिला जतन, माय माझी मर माय तुझी फेरी अर्ध्या राती, तुझी फेरी अर्ध्या राती, नगरी नाही चेती.
सुखी ठेव माझा वाडा. सगळ्याला नमस्कार. ये आमचं मरमायचं सण आहे की नाही आमच्या आज्या पणजापासून करतात. आता आमच्या आज्याला म्हणजे आता 100 वर्ष झाले असतील, ते पण वारलेत, आजी आजा वारलेत. याला काय म्हणतात शिवाची मरमाय म्हणून म्हणतात, शिवाला राहायचे मरमाय म्हणतात त्याला. आमच्या आजोबाने आता 80 वर्षच्या खाली बसले असतील, तर नंतर बी माझी आई काढून 1 महिनाभर ठेवून हे नवीन गुढी बांधून आमच्या आई पप्पानं बांधून हे केलेत. मग नंतर आता ये नंतर तिसरा सण होय माझ्या आईच्या हातानं. मला पण ये आई इथंच म्हणले होते, असंच मला उचलून दिलं नागनपल्लीला, पण नंतर इथंच राहते म्हणून असं बी भावना, असं ते तुला देवी तुझ्या पाठच्या, तुला बी असं मला असं बघलं तरी सांगायला काढ येतात तिथं. मी आत्तापर्यंत एवढी बी मोठी झालो, पण मी लहानपणी असताना मला कळण्याच्या पहिलं तिथं मध्ये जात होतो, दिवा लावत होतो. आता पण मला शक्यच नाही की तिथं जाऊन असं बघतो, समोर होऊन मी बघणार. मला असं काहीतरी असं वाटते. तर नंतर आम्ही आता तवा बी पाया पडल्या, आमच्या भावाला बी मुलगी झाली. सगळ्या या आईच्या आशीर्वादानं सगळ्याला चांगलं आहे.